हाच राजगड तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी दाखवणार आहे। नक्की सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। जय शिवराय, जय शिवराय। चला किल्ले श्री राजगड। आळंदीहून स्वारगेट मार्गे कात्रजवरून नसरापूर आणि नसरापूरहून एक 25 ते 26 किलोमीटर राजगड किल्ला आपल्याला लागतो। मार्गासनी या गावातून आपण डावीकडे वळल्यानंतर थेट पाली गावात आपल्याला जायचं आहे आणि पाली गावातून जो रस्ता वरती जातो तो रस्ता हर 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 हर। हे किल्ले श्री राजगड, दुर्गम दुर्गराज किल्ले श्री राजगड, गडांचा राजा, राजांचा गड। आज राजगड दर्शन आपण सगळे करत आहोत। वैभवशाली छत्रपती शिवरायांचं सगळ्यात जास्त वास्तव्य आणि महासाहेबांचं या ठिकाणी वास्तव्य लाभलेला किल्ला म्हणजे हा दुर्गराज। सावकाश चल भाऊ, सावकाश चल। आज आमच्या सह्याद्रीचा तिथीप्रमाणे वाढदिवस आहे आणि उद्या 22 सप्टेंबर तारखेप्रमाणे वाढदिवस आहे आणि आज त्याच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं पहिल्यांदा तो किल्ला चढतोय। सावकाश चढ बाळ, सावकाश चढ। पायथ्यापासून एकटा चलत आलाय, उचलून सुद्धा घेऊन द्याय ना तो। हर हर। जय शिवराय। आपण राजगड किल्ला चलतोय। या ठिकाणी आमचा शंभू, हर हर। गडांचा राजा, राजांचा गड। या ठिकाणी आमचे येसुबाई सरकार सुद्धा आहेत। येसुबाई, हर हर। जय शिवराय। आज आपण राजगड किल्ल्याकडे आलोय। जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व जर तुम्हाला बघायचं असेल आणि प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर एकदा राजगड किल्ला नक्कीच पायी चढून वर या। रायगड किल्ल्यावर तरी आपल्याला रुपये 5 मिनिटात वर जाता येतं, पण राजगड चढण्यासाठी काळीज वाघाचंच पाहिजे। तो औरंग्या सुद्धा तावत एकदा राजगड चढला होता आणि राजगडावरती वर बाले किल्ल्यात गेल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं, या अल्लाह शिवाजी को तूने कैसा बख्शा है। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य जर कोणाच्या बळावर निर्माण केलं असेल तर सह्याद्रीच्या जीवावर आणि खऱ्या अर्थानं अशा गड किल्ल्यांच्या साथीवरती। आणि म्हणून महाराजांचं पुरुषार्थ, अरे मुरुंब देवाचा डोंगर म्हणून या डोंगराचं या ठिकाणी नाव होतं पूर्वी। आणि या ठिकाणी महाराजांनी ठरलं की या गडावरती आपण या ठिकाणी काय करायचं, या डोंगरावरती आपण एखादा गड बसवायचा। आणि महाराजांनी या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं। बांधकाम किल्ल्याचं सुरू केलं, आई भवानी पावली आणि धनानं भरलेला हंडा या गडावरती सापडला। महाराजांना वाटलं हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा, आई भवानीचा आशीर्वाद आणि खऱ्या अर्थानं या गडाचं बांधकाम त्या ठिकाणी या गडावरच सापडलेल्या धनानं या गडाचं बांधकाम सुरू झालं आणि तब्बल 26 वर्ष हिंदवी स्वराज्याचा कारभार या राजगडाने या ठिकाणी याची देही याची डोळा पाहिलाय। आज हाच राजगड तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी दाखवणार आहे। नक्की सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। जय शिवराय, जय। पूर्ण केलं चढ द्यायचा, धडपडूच तर आतापासून बनवा त्याला। मग त्याचा आज वाढदिवस आहे, त्याचं नाव बी सह्याद्री। आज त्याचा तिथीप्रमाणे चतुर्थी मार्ग आपलं भाद्रपद, उद्या तारखेप्रमाणे 22 सप्टेंबर, तिसरा आहे आज।
शंभू चल चल. तिकडं नाही, तिकडं इकडं सरळ. हा म्हणतो इकडे. चल चल. हा येतो येतो आम्ही येतो वर चल चल. तुझ्या मागच येतो. हा आमचा सह्याद्री आता गड चढल्यानंतर दमलाय. इथपर्यंत आपण पाऊल वाटेने आल्यानंतर इथून राजगडवर चढण्यासाठी पायरी मार्ग सुरू होतो. पायरी मार्ग व्यवस्थित आहे. पाली गावातून आपण वर चढून आल्यानंतर हा जो पहिला दरवाजा महादरवाजा लागतो याला पाली दरवाजा असं म्हणतात. राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यात असून समुद्र सपाटीपासून 1376 मीटर त्याची उंची आहे आणि फुटामध्ये जर ती मोजली तर 4514 फूट इतक्या उंचीवरती हा राजगड किल्ला आहे. राजगड किल्ल्यांच्या मुख्य वास्तूंमध्ये पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माची आणि बाले किल्ला हे प्रमुख या ठिकाणी आपल्याला गडावरती पाहायला मिळतात. गडावरती भारतीय पुरातत्व विभागाने अनेक ठिकाणी सूचना फलक लावलेले आहेत की गडावरती मुक्काम करण्यास बंदी आहे म्हणून, तरी देखील तुम्ही पद्मावती मंदिरामध्ये मुक्काम करू शकता. आपण आता पाली दरवाजेमधून आत प्रवेश गडामध्ये करत आहोत. हे आमचे सह्याद्री बाळ गडाच्या पहिल्या पायरीला नमस्कार करून आणि नतमस्तक होऊन गडामध्ये प्रवेश करतो आहे. त्याच्या जीवनातला हा पहिलाच किल्ला आहे जो त्याच्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी तो सर करतो आहे. मित्रांनो, राजगड किल्ल्याला भेट दिल्याने समृद्ध इतिहास, स्थापत्यशास्त्राचे चमत्कार आणि चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्य याचा अनोखा मिलाप होतो. राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्यानं पाली दरवाजा आणि चोर दरवाजा अशा या ठिकाणी दोन प्रमुख वाटा आपल्याला त्या ठिकाणी गडावरती सापडतात. आपण जो आता पाहतो याला टेहाळणीचा बुरुज असं म्हणतात. गडाचे खरे रहिवासी वानर सेना. तब्बल 2 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही राजगडावरती पोहोचलोय. या आमच्या येसू राणी सरकार या संस्थेतल्या सर्व चिमुकल्या. हर हर. चला आता मस्तपैकी या ठिकाणी आपण महादरवाजेतून वर एंट्री केली की आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं हे तटबंदीमध्ये असं एक भुयार आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सह्याद्री राजे हो हे बघा आकाश भोंडवे पाटील ताई गेला आणि प्रत्यक्ष इथल्या मातीच्या कणानं आणि गवताच्या काडीनं देखील माझ्या शिवबाला अनुभवलं. सह्याद्रीची सैर करणं कोण आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. ठिकाणी वाहनतळापासून या ठिकाणापर्यंत रोपे आहे. ज्या गडावरती बांधकामासाठी लागणारं जे साहित्य आहे त्या रोपेद्वारे ते साहित्य आणलं जातं. राणीवसा तलाव, या राणीवसा तलावाकडे आपण या ठिकाणी आता आलेलो आहे. असं मस्तपैकी धुकं वातावरणात पसरलेलं आहे.
गडावर आपण गेलो की माथ्याला गडाच्या आपल्याला या ठिकाणी अंबरखाना आणि दारूखाना या ठिकाणी असं आपल्याला त्याचे अवशेष दिसतात आणि याच्या पलीकडे बाले किल्ला. प्रचंड पाऊस आणि किल्ल्याची खऱ्या अर्थानं धान्याचं कोठार आणि हे तोफांचे या ठिकाणी अवशेष. चल देव बाप्पा कर, चल ठेव अजून. वा गुड बॉय. पडू दे देव बाप्पा कर, चल देव बाप्पा कर. दोन्ही हात जोड, दोन्ही हात जोड. हर 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 हर. राजगडावर तुम्ही जर आलात तर या ठिकाणी पद्मावती देवीच्या मंदिराच्या शेजारी आपल्याला या ठिकाणी अंडरग्राऊंड पाण्याचं टँक आपल्याला पाहायला मिळतंय, जिथं ज्याचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. अतिशय शुद्ध पाणी आहे. या अतिशय शुद्ध पाणी आहे. बिस्लरीच्या पाण्याला काय करतात त्यापेक्षा शुद्ध पाणी आहे. या ठिकाणी आपण पद्मावती देवीच्या मंदिराकडे आता देव बाप्पा कर. शंभू हात जोड, हात जोड. पद्मावती देवीच्या मंदिरात अनेक मावळे या ठिकाणी विसाव्याला म्हणजे मुक्काम्याला थांबलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिल्या धर्मपत्नी महाराणी सईबाई यांची समाधी आहे. 5 सप्टेंबर 1659 राजगडावरती त्यांचा मृत्यू झाला. पद्मावती देवीच्या मंदिराच्या खालच्या बाजूला ही जी पायवाट चाललेली आहे हे पद्मावती तलाव आपण पाहू शकता. हा पद्मावती तलाव आहे आणि याच्याच खाली जो दरवाजा आहे त्याला चोर दरवाजा असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहू शकलो नाही, पण महाराजांनी ज्या राजगडावरती राज्यकारभार चालवला त्या गडांना आपण नक्की पाहू शकतो. राजवाड्याचे अवशेष. आम्ही पुण्याहून निघालो आणि गडाच्या पायथ्याला पोहोचलो. प्रचंड उष्णता आणि ऊन होतं, कडक ऊन होतं. जसा जसा आम्ही गड चढायला सुरुवात केली या ठिकाणी धुकेचं साम्राज्य आणि आता पाऊसही या ठिकाणी होऊन गेलेला आहे.
असं सुंदरशी दिवळी या ठिकाणी आहे. सह्याद्रीचं रौद्र रूप पाहायचं असेल तर किल्ल्याच्या माथ्यावरून आपण खाली डोकून पाहिलं तर आपले डोळे घराघरा फिरतात. तेवढी भव्यता आणि दिव्यता सह्याद्रीमध्ये आहे. किती सौंदर्य भरलेलं आहे बघा ना याच्यात. धुकं, फुलं, चहूकडे हिरवळ आणि सह्याद्रीची भव्यता अप्रतिम. आंतरराष्ट्रीय शिवचरित्रकार रोहिदास महाराज हांडे यांनी देखील राजगडच्या पायथ्याशी शिवस्मारक जिजाऊ सृष्टी म्हणून त्या ठिकाणी उभे केलेली आहे.